नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. उत्पन्न एकादशी व्रत 2025 एकादशीचे व्रत कसे करावे, शुभ मुहूर्त कोणता जाणून घ्या. तुम्हाला एकादशीचे व्रत करायचे आहे का? असं असेल तर ही माहिती नक्की ऐका. एकादशीचे व्रत महिन्यातून दोनदा येते, एक शुक्ल पक्षात आणि दुसरं कृष्ण पक्षात. एकादशीच्या व्रतात भगवान विष्णूंची पूजा केली जाते आणि दुसऱ्या या दिवशी उपवास सोडला जातो. एकादशीच्या व्रताने पाप, दुःख, रोग, दोष इत्यादींचे निर्मूलन होते आणि पितृदोष शांत होतात. पितरांचे रक्षण होते आणि आयुष्याच्या शेवटी मोक्षही प्राप्त होतो. एकादशीला उपवास करणाऱ्यांना वैकुंठ धाममध्ये स्थान मिळते. जर तुम्हाला एकादशीचे व्रत सुरू करायचे असेल तर ती शुभ मुहूर्त आले आहे, जेव्हा एकादशीचे व्रत सुरू करणे चांगले मानले जाते. जाणून घेऊया एकादशी व्रत करण्याची नेमकी तारीख आणि उपवासाचे नियम. एकादशीचे व्रत कधी सुरू करावे? ज्यांना यावर्षी एकादशीचे व्रत सुरू करायचे आहे त्यांनी मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षाच्या एकादशी तिथीपासून एकादशीचे व्रत सुरू करावे. मार्गशीर्ष महिन्याला अगहन असेही म्हणतात. मार्गशीर्ष कृष्ण एकादशी व्रत उत्पन्ना एकादशी या नावाने प्रसिद्ध आहे. 2025 मध्ये एकादशी व्रत सुरू होण्याची तारीख. यंदा उत्पन्न एकादशी शनिवारी 15 नोव्हेंबर रोजी आहे. पंचांगानुसार मार्गशीर्ष कृष्ण एकादशी तिथी 15 नोव्हेंबर रोजी रात्री 12:49 पासून 16 नोव्हेंबर रोजी सकाळी 2:37 पर्यंत आहे. 15 नोव्हेंबर 2025 पासून तुम्ही एकादशीचे व्रत सुरू करू शकता. उत्पन्नाच्या एकादशीपासून एकादशीचा उपवास का सुरू होतो? पौराणिक कथेनुसार मार्गशीर्ष एकादशीच्या तारखेला देवी एकादशीचा जन्म झाला होता. तिने मूर राक्षसापासून विश्रांती घेणाऱ्या या भगवान विष्णूंचे रक्षण केले. एकादशी देवीच्या हातून वध झाला. यामुळे प्रसन्न होऊन भगवान विष्णूंनी देवीला सांगितले की तुमचा जन्म एकादशीला झाला आहे, म्हणून एकादशीच्या दिवशीही तुमची पूजा केली जाईल. या एकादशीला उत्पन्न एकादशी म्हटले जाईल. त्यामुळे उत्पन्न एकादशीच्या दिवसापासून एकादशीचे व्रत सुरू करणे योग्य मानले जाते. उत्पन्न एकादशी शिवाय चैत्र, वैशाख आणि माघ या एकादशीपासून एकादशीचे व्रत सुरू करता येते. एकादशी व्रताचे नियम कोणते आहेत? एकादशीचे व्रत सुरू करणाऱ्या व्यक्तीने 2 दिवस आधी सात्विक आहार घ्यावा. मांस, वाईन, लसूण, कांदे फेकून द्यावे. तामसिक वस्तूपासून दूर राहिले पाहिजे. एकादशीच्या व्रताच्या दिवशी लोक सकाळी स्नान करतात आणि उपवास आणि विष्णूंची पूजा करण्याचा व्रत घेतात. शुभ मुहूर्तावर भगवान विष्णू आणि देवी एकादशीची पूजा केली जाते. त्यावेळी एकादशी व्रताची कथा ऐकणे आवश्यक असते. एकादशीचा उपवास करणाऱ्या व्यक्तीला ब्रह्मचर्याचे नियम पाळावे लागतात. एकादशीच्या व्रतात दिवसभर फळे खाल्ली जातात. अन्नाचे सेवन करण्यास मनाई असते. पिण्याच्या पाण्यावर बंदी नाही. एकादशीच्या रात्री आपण जागे राहतो. त्यावेळी भजन, कीर्तन, नामजप इत्यादी करणे चांगले. हरिवासर संपल्यानंतर द्वादशी तिथीला एकादशीचे व्रत मोडले जाते. एकादशीचा उपवास सोडण्यापूर्वी ब्राह्मणाने आपल्या क्षमतेनुसार अन्न, वस्त्र, फळे इत्यादींचे दान करावे. संपूर्ण 12 महिने म्हणजे 24 एकादशीपर्यंत तुम्ही एकादशीचे व्रत करू शकता. त्यानंतर एकादशीचे व्रत संपेल. तुमच्यात क्षमता असेल तर तुम्ही 3, 5, 7, 11 वर्ष उपवास करू शकता. काही लोक आयुष्यभर एकादशीचे व्रत करतात आणि शरीर अशक्त झाले की देवाच्या आज्ञेने एकादशी उघडतात. उत्पन्न एकादशीला लक्षात ठेवा तुळशीशी संबंधित या गोष्टी. तुमच्या घरात देवी लक्ष्मी करेल वास. दर महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशी तिथी, काळा पक्ष आणि शुक्ल पक्षातील एकादशी तिथी, उज्ज्वल पक्ष रोजी धार्मिक व्रत केले जाते. वैदिक दिनदर्शिकेनुसार मार्गशीर्ष महिन्यात उत्पन्न एकादशी व्रत केले जाते. या दिवशी तुळशीची संबंधित विधी पाळले पाहिजे. यामुळे घरात लक्ष्मी येते. जर तुळशीची संबंधित विधी जाणून घेऊया. दर महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षाच्या एकादशी तिथीला उपवास करण्याची परंपरा आहे. मार्गशीर्ष महिन्यात उत्पन्न एकादशी
साजरी केली जाते। या दिवशी योग्य पद्धतीने उपवास आणि पूजा केल्याने भक्तांना सर्व पापांपासून मुक्तता मिळते आणि जीवनात सुख शांती राहते असे मानले जाते। या दिवशी तुळशीशी संबंधित नियमांचे पालन न केल्याने देवी लक्ष्मी क्रोधित होऊ शकते आणि जीवनात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात। तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की एकादशीला तुळशीचे कोणते नियम पाळले पाहिजे। चला तर मग पाहूया। तुळशी मातेचा उपवास मोडू शकतो। धार्मिक श्रद्धेनुसार तुळशी माता एकादशीला निर्जळ व्रत करते, म्हणून एकादशीला तुळशीला पाणी अर्पण करण्यास मनाई आहे। तुळशीवर पाणी ओतल्याने तिचा उपवास मोडू शकतो। शिवाय तुळशीची पाने तोडू नयेत असे मानले जाते की या चुकीमुळे देवी लक्ष्मीला राग येऊ शकतो आणि उपवासाचे पूर्ण फायदे वंचित राहू शकतात। पैशाची कमतरता भासे, देवी लक्ष्मी स्वच्छ ठिकाणी वास करते, म्हणून एकादशीला तुळशीच्या झाडाभोवती स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्या। धार्मिक श्रद्धेनुसार तुळशीच्या झाडाभोवती घाण असल्याने देवी लक्ष्मीला घरात राहता येत नाही आणि आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागते। तुळशीच्या झाडाला घाणेरड्या किंवा अस्वच्छ हाताने स्पर्श करू नये असे मानले जाते की घाणेरड्या किंवा अस्वच्छ हाताने त्या झाडाला स्पर्श केल्याने दुर्दैव येते आणि जीवनात नकारात्मकता येऊ शकते। उत्पन्न एकादशी 2025 तारीख आणि शुभवेळ। वैदिक कॅलेंडरनुसार मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील काला पंधरवाडा एकादशी तिथी 15 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री 12:49 वाजता सुरू होईल आणि 16 नोव्हेंबर रोजी पहाटे 2:37 वाजता संपेल, म्हणून उत्पन्न एकादशी 15 नोव्हेंबर रोजी साजरी केली जाईल। उत्पन्न एकादशी व्रत पारण वेळ 16 नोव्हेंबर रोजी उत्पन्न एकादशीचे व्रत सोडले जाईल। या दिवशी व्रत सोडण्याची वेळ दुपारी 12:55 ते 3:08 पर्यंत आहे। धार्मिक कथेनुसार सत्ययुगात देव मूर नावाच्या राक्षसाच्या अत्याचाराने त्रस्त झाले होते। त्यांनी भगवान विष्णूला मदतीसाठी प्रार्थना केली। युद्धादरम्यान भगवानांनी त्यांच्या शरीरातून एक तेजस्वी कन्या निर्माण केली, ज्याने मूर राक्षसाचा वध केला। प्रसन्न होऊन भगवान विष्णूने घोषित केले की ज्या तारखेला या देवीचा जन्म झाला त्या तारखेला एकादशी म्हटले जाईल आणि जो कोणी या दिवशी उपवास करेल तो पापांपासून मुक्त होईल आणि मोक्ष प्राप्त करेल। उत्पन्न एकादशीचा हा सण आध्यात्मिक दृष्टिकोनातूनच अत्यंत शुभ आणि फायदेशीर मानला जातो। योग्य वेळी आणि विहित पद्धतीने केलेले व्रत जीवनात शांती, समृद्धी आणि सौभाग्य प्रदान करते। उत्पन्न एकादशीचे महत्त्व असे मानले जाते की उत्पन्न एकादशीच्या दिवशी उपवास केल्यास, दीन दुःखी गरीब लोकांना दान दिल्यास आणि भगवान विष्णूंची पूजा केल्यास व्यक्तीचे सर्व पाप नष्ट होतात आणि त्याला मोक्ष प्राप्त होतो। हा उपवास जीवनात सकारात्मकता, संयम आणि मानसिक शांती आणतो। ज्या भक्तांना त्यांच्या जीवनात अडचणींना सामोरे जावे लागत आहे ते या एकादशीचा उपवास करतात आणि भगवान विष्णूंचे आशीर्वाद घेतात। सनातन परंपरेच्या शास्त्रांमध्ये या एकादशीचे विस्ताराने वर्णन मिळते। असे सांगितले जाते की या दिवशी उपवास केल्याने आणि दान दिल्याने साधकाला वैकुंठ धामाची प्राप्ती होते, तसेच जन्मोजन्मी केलेल्या पापांपासून मुक्ती मिळते आणि भगवान विष्णूंची कृपा भक्तांवर राहते। कसे साजरी करावे उत्पन्न एकादशी व्रत? उत्पन्न एकादशीला आपण आपल्या घरी पूजा अर्चना करावी, तसेच गरजू लोकांना मदत करावी। या दिवशी दीन दुःखी गरीब लोकांना भोजन द्यावे, वस्त्र दान करावे आणि सेवा करावे असे अत्यंत पुण्याचे कार्य मानले जाते। त्याचबरोबर आपल्या कुटुंबासोबत मिळून या दिवसाला एक पवित्र सणासारखे साजरे करावे। दानाचे महत्त्व सनातन परंपरेत दानाला परम कर्तव्य मानले गेले आहे, जे केवळ वैयक्तिक उन्नतीच नाही तर समाजाच्या कल्याणाचा मार्गही प्रशस्त करते। धर्मग्रंथानुसार दान व्यक्तीला स्वार्थापलीकडे नेते आणि त्याला करुणा व प्रेमाचा मार्ग दाखवते। दानाचा अर्थ केवळ वस्तूचा आदान प्रदान नसून तो आत्म्याच्या पवित्रतेचा सराव आहे। हा पुण्य मिळवण्याचा मार्ग आहे जो व्यक्तीला आध्यात्मिकदृष्ट्या सक्षम करतो।
दान केवळ वर्तमान जीवनात सुख शांती देत नाही, तर ते भविष्य काळासाठीही सुकृत्य मानले जाते. म्हणून दानाच्या माध्यमातून व्यक्ती केवळ आपल्या पापांचे परिमार्जन करत नाही, तर समाजात सकारात्मक ऊर्जा आणि सामंजस्याचा विस्तार करतो. त्यामुळे सनातन धर्मात विविध ग्रंथांमध्ये दानाचे महत्त्वाचे विस्ताराने वर्णन मिळते. गोस्वामी तुलसीदासजींनी दानाचे महत्त्व सांगताना म्हटले आहे, तुळसी पंछी के पिये घटे न सरिता नीर, दान दिये धनना घटे जो सहाये रघुवीर. अर्थात पक्ष्यांनी पाणी पिल्याने ज्या प्रकारे नदीचे पाणी कमी होत नाही, त्याचप्रमाणे जर आपल्यावर भगवानाची कृपा आहे, तर दान केल्याने आपल्या घरी कधीही धनाची कमतरता भासत नाही. उत्पन्न एकादशीला या गोष्टीचे दान करा. उत्पन्न एकादशीला अन्नदानाला सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे. या दिवशी दान करून नारायण सेवा संस्थानात दीन सुखी गरीब लोकांना भोजन देण्याच्या प्रकल्पात सहभाग घेऊन पुण्याचे भागीदार व्हा. अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं की उत्पन्न एकादशी व्रत कसे करावे, शुभ मुहूर्त कोणता, तसेच विधी कोणती, उत्पन्न एकादशीचे महत्त्व काय, नियम काय, उत्पन्न एकादशीच्या दिवशी कोणते दान करावे, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिले. तुळशीला जल अर्पण का करावे नाही, हे देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहिले. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांना उत्पन्न एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा.